नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण द फन दे हॅड या पाठाचं स्पष्टीकरण बघूया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पहिला पॅरेग्राफ पहा. मार्जी इवन रोट अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी. ऑन द पेज headed 17 May 2157 she wrote, "Today Tommy found a real book." पहा, त्या रात्री मार्जीने तिच्या डायरीमध्ये लिहिले. ऑन द पेज हेडेड, पहा ज्या पेजची हेडिंग तिने दिली होती त्या तारखेची, ते तारीख होती 17 मे 2157 आणि तिने लिहिलं, टुडे टॉमी फाउंड अ रियल बुक. आज टॉमीला खरेखूर पुस्तक सापडले, भेटले, गवसले. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. मर्जीज ग्रँडफादर वन्स सेड दॅट वेन शी वॉज अ लिटल बॉय हिज ग्रँडफादर टोल्ड हिम दॅट देअर वॉज अ टाइम वेन ऑल स्टोरीज वेर प्रिंटेड ऑन अ पेपर. पहा, ते खूप जुने पुस्तक होते. मार्जीचे आजोबा होते, त्यांनी तिला एक वेळा सांगितलं होतं की ही वॉज अ लिटिल बॉय व्हेन ही वॉज अ लिटिल, जेव्हा तो एक लहान मुलगा होता, कोण, आजोबा, त्यावेळेला देअर वॉज अ टाइम व्हेन ऑल स्टोरीज वेअर प्रिंटेड ऑन अ पेपर. की त्याच्या आजोबांनी त्याला सांगितलं होतं, बा याच्या मार्जीच्या आजोबाचे आजोबा यांच्या काळात जे पुस्तक होते ते कशावर लिहिले जायचे, पेपरवर प्रिंटेड केले जायचे, कागदावर छापले जायचे. दे टर्न द पेजेस विच वेअर येलो अँड क्रिंकली अँड इट वॉज अवे फुल्ली फन्नी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टील instead of moving the way they were supposed to on a screen. You know. पहा, तुम्हाला माहित आहे का, पहा त्यांनी ती पिवळी घडलेली आणि चुरगळलेली दुमडलेली पाने उलटली आणि काय, पहा जसे पडद्यावर जसे ते हलत राहायला पाहिजे होते तसं पडद्यावर ते हलत होते, काय नव्हते, स्थिर होते. कसे होते ते पाहणं, ते शब्द स्थिर असायचे. जसं आपण टी व्हीवर पाहतो तर शब्द हलतात, परंतु पेजवरचे, बुक्सवरचे शब्द हलतात काय, नाही, तशी ते होते. अँड देन वेन दे टर्न बॅक टू द पेज बिफोर इट हॅड द सेम वर्ड ऑन इट दॅट इट हॅड वेअर दे रीड इट द फर्स्ट टाइम. आणि बा त्यांनी पुन्हा मागचे पान उलटून पाहिले तर काय, त्यावर तेच शब्द होते जे त्यांनी आधी वाचले होते. गी सेड टॉमी, व्हॉट अ वेस्ट वेन यू आर थ्रू विथ बुक यू जस्ट थ्रो इट अवे. आय गेस. काय शी, टॉमी म्हणाला, ही काय टाइम वेस्ट आहे, पूर्ण वेस्टेज आहे, पूर्ण नासाडी आहे. बहुतेक पुस्तक वाचून संपलं की ते फेकून देत असावेत असं मला वाटते, असं कोण म्हणते, टॉमी म्हणतोय. आवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव हॅड अ मिलियन बुक ऑन इट अँड इट इज गुड फॉर प्लेंटी मोर. आय वुडंट थ्रो इट अवे. आणि बा आपल्या टेलिव्हिजनच्या पडद्यावर लाखो पुस्तके असतील आणि आणखी बरीच पुस्तकं त्यात काय होऊ शकतात, मावू शकतात. मी काही तो फेकून देणार नाही. सेम विथ माय सेट मार्जी. मार्जी म्हणाली, मी सुद्धा. शी वॉज 11. ती किती वर्षाची होती मार्जी, 11 वर्षाची. अँड हॅडंट सीन ॲज मेनी टेलीबुक ॲज टॉमी हॅड, ही वॉज 13. आणि बा टॉमीने जितकी टेलिपुस्तके पाहिली होती, टेलिपुस्तके म्हणजे काय, आपल्यासारखी पुस्तके नाही, जी टेलिव्हिजनवर दिसतात, मोबाईलवर दिसतात, ती पुस्तके तेवढी तिनं पाहिली होती का, नाही, जेवढी कोणी पाहिली होती टॉमीने. तो किती वर्षाचा होता, टॉमी 13 वर्षाचा. मार्जी किती वर्षाची होती, मार्जी वॉज 11 year old. शी सेड, वेअर डिड यू फाइंड इट. ती म्हणाली, तुला हे कुठं सापडलं. इन माय हाऊस.
he pointed without looking because he was busy reading in the attic. पाहतो पुस्तक वाचण्यात व्यस्त असल्यामुळे वर न पाहताच तो म्हणाला, कुठं सापडली माझ्या घरी? ती कुठं? माळ्यावरती. ॲटिक म्हणजे काय? माळं. कशाबद्दल आहे ते? व्हॉट इज इट अबाउट? तर कशाविषयी आहे ते? अबाउट स्कूल, शाळेविषयी आहे. मार्जी वॉज स्कॉर्नफुल. स्कूल? व्हॉट्स देअर टू राईट अबाउट स्कूल? आय हेट स्कूल. मार्जीने तिरस्काराने बघितले. शाळेबद्दल काय लिहायचं? मला तर शाळेचा काय वाटतो? तिटकारा वाटतो. आय हेट स्कूल. मार्जी ऑलवेज हेटेड स्कूल बट नाउ शी हेटेड इट मोर दॅन एव्हर. मार्जीला शाळा कधीच आवडत नसे, पण आता तर तिला शाळेचा आणखीच तिटकारा वाटत होता. द मेकॅनिकल टीचर हॅड बीन गिव्हिंग her test after test in geography and she had been doing worse and worse until her mother had shake her head sorrowfully and sent for the content inspector. मेकॅनिकल टीचर, यांत्रिक टीचर कसे असायचे? यांत्रिक असायचे. तिला एका पाठोपाठ एक ते काय द्यायचे? भूगोलाची टेस्ट द्यायचे. आणि तिची कामगिरी कशी होती? अधिकाधिक वाईट, आणखी खालावत चाललेली होती. शेवटी तिच्या आईने वैतागून आपल्या डोक्याला हात लावला आणि तिला कुठे घेऊन गेली? काउंटी इन्स्पेक्टरकडे घेऊन गेली. ही वॉज अ राऊंड लिटल मॅन विथ अ रेड फेस अँड अ होल बॉक्स ऑफ अ टूल विथ डॉयल अँड वायर्स. त्याच्याकडे काय होतं? तो कसा होता? त्याचं वर्णन पहा. तो लालसर चेहऱ्याचा एक गोलमटोल बुटका माणूस होता आणि त्याच्याकडे डायल्स आणि वायर्सने भरलेली काय होती? एक पेटी असायची. ही स्माइल्ड ॲट मार्जी अँड गेव हर अन ॲपल. पाहतो मार्जीकडे पाहून त्याने स्मित हास्य केलं, हसला आणि त्याने तिला काय दिलं? एक सफरचंद दिला, सेब दिला. देन टूक द टीचर अपार्ट. नंतर त्याने सफरचंद दिल्यावर टीचरचे काय झाले? तुकडे वेगवेगळे केले. मग टीचरचे तुकडे वेगवेगळे केले. मार्जी हॅड हॅपन ही वुडंट नो हाऊ टू पुट इट टुगेदर अगेन. मार्जीला वाटलं होतं की त्याला पुन्हा कसे जोडायचे त्याला ठाऊक नसेल तर बरे. ठाऊक नसेल तर बरे. बट ही न्यू हाऊ ऑर राईट अँड आफ्टर अन आवर ऑर सो देअर इट वॉज अगेन लार्ज अँड ब्लॅक अँड अगली with a big screen on which all the lessons were shown and the questions were asked. परंतु त्याला मात्र ते बरोबर माहीत होते आणि सुमारे तासभरात तो त्याने काय केलं? ते तुटलेलं जे होतं शिक्षक मशीन ते दुरुस्त झाली आणि मोठा आणि काळा कुरूप असा पडदा, त्या पडद्यावर सर्व धडे काय झाले? दाखवल्या जात आणि काय विचारल्या जात? प्रश्न विचारल्या जात. दॅट वॉजंट सो बॅड. द पार्ट मार्जी हेटेड मोस्ट वॉज द स्लॉट वेअर शी हॅड टू पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर्स. मार्जीला सर्वाधिक म्हणजे आवड नसलेली ती गोष्ट कोणती होती? की गृहपाठ, होमवर्क आणि चाचणीचे पेपर्स द्यावे लागत असत. ते तिला आवडायची का? नाही. शी ऑलवेज हॅड टू राईट देम आउट इन अ पंच कोड. दे मेड हर लर्न वेन शी वॉज 6 years old. जेव्हा ती फक्त किती वर्षाची होती रे बाबा? 6 वर्षाची होती. तिला पंचकोड म्हणजे सांकेतिक लिपी शिकायला लावले होते. अँड द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड द मार्क इन नो टाइम. आणि मग क्षणार्धात मेकॅनिकल टीचर तिचे काय मोजत होते? गुण मोजत होते. म्हणजे तिची जी चाचणी व्हायची, परीक्षा व्हायची ती कोणत्या माध्यमातून व्हायची? पंचकोडच्या सांकेतिक लिपीच्या माध्यमातून व्हायची आणि लगेच तिचे पेपर कोण तपासायचा? मेकॅनिकल टीचर. द इन्स्पेक्टर हॅड स्माइल्ड आफ्टर ही वॉज फिनिश अँड पॅटेड मार्जीज हेड. ही सेड टू हर मदर, "It is not the little girl's fault, Miss Jones. I think the geography sector was geared a little too quick." काम पूर्ण झाल्यावर इन्स्पेक्टर
हसून मार्जीच्या डोक्यावर इन्स्पेक्टरने काय केले, हसून मार्जीच्या डोक्यावर थोपटले आणि तो तिच्या आईला म्हणाला, मिसेस जॉन्स, या छोटीची, या लहानशा मुलीची याच्यात चूक आहे काय? नाही. मला वाटतं जो भूगोलाचा विभाग आहे खूप जलदपणे पुढे जात आहे. म्हणजे भूगोलाचा जो अभ्यास आहे तो कसा फास्टली शिकवला जात आहे. कधी कधी अशा गोष्टी होतात. It was agreed to. Those things happen sometime. I have slowed it up to an average 10-year level. Actually, the overall pattern of her progress is quite satisfactory. And he patted Margie's head again. मी आता त्याचा जो वेग आहे म्हणजे फास्ट होत आहे तो कसा करतो, कमी करतो आणि 6 वर्षाच्या पातळीवर आणतो. म्हणजे 6 वर्षाच्या मुलाला समजेल असं. खरं म्हणजे तिच्या प्रगतीचा जो सर्वस्कष आलेख आहे, म्हणजे ओव्हरऑल प्रगती आहे, ही कशी आहे, समाधानकारक आहे असे म्हणून त्यांनी पुन्हा एकदा मार्जीच्या डोक्यावर थोपटलं. Margie was disappointed. She had been hoping they would take the teacher away altogether. मार्जी निराश झाली. तिला वाटले होते की ते टीचर पूर्णपणे काढून टाकतील. They had once taken Tommy's teacher away for nearly a month because the history sector had blanked out completely. एकदा काय झालं होतं, त्यांनी जवळपास महिनाभराकरता टॉमीच्या टीचरला काढून टाकलं होतं. कारण त्याचा इतिहासाचा विभाग कसा होता, पूर्णपणे बरोबर नव्हता, ब्लँक होता, म्हणजे कमजोर होता त्याच्यामध्ये. So she said to Tommy, why wouldn't anyone write about school? त्यामुळे तिने टॉमीला विचारले, कुणी शाळेबद्दल का लिहिल? आता त्यांची दोघांची गोष्टी, मार्जी आणि टॉमीची. टॉमी लुक ॲट हर विथ व्हेरी सुपेरियर आईज. टॉमीने तिच्याकडे एकदम कटाक्ष नजरेने बघितले, मिजाज करून नजरेने बघितले आणि म्हणाला, बिकॉज इट इज नॉट आवर काइंड ऑफ स्कूल स्टुपिड. कारण की अगं वेडे, ती काही आपल्यासारखी शाळा होती का? नाही. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल दॅट दे हॅड hundreds and hundreds ऑफ इयर अगो. तर ती काही आपल्यासारखी शाळा नाही, ती शेकडो वर्षापूर्वीची जुन्या प्रकारची शाळा आहे. हे ॲडेड लॉफ्टली, प्रोनाउन्सिंग द वर्ड केअरफुली, सेंचुरीज अगो. गर्विष्ठपणे प्रत्येक शब्द सावकाशपणे उच्चारत तो पुढे म्हणाला की किती वर्षापूर्वी, अनेक शतकापूर्वीची ती शाळा होती. माझी वॉज हर्ट. वेल, I don't know what kind of school they had all that time ago. She read the book over his shoulder for a while, then said, anyway, they had a teacher. मार्जीला वाईट वाटलं. आता मला काय ठाऊक अनेक वर्षापूर्वी शाळा कशी होती तर, त्याच्या अनेक वर्षापूर्वी शाळा कशी होती त्याच्या पाठीमागून तिने मग थोडा वेळ ते पुस्तक वाचले आणि म्हणाली, तसंही त्यांना तेव्हा शिक्षक असायचे. म्हणजे एनिवे दे हॅड अ टीचर, शिक्षक असायचे तेव्हा. शुअर दे हॅड अ टीचर, बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन. अर्थातच त्यांना शिक्षक होते, पण ते आतासारखे जसे 21व्या शतकात म्हणजे 22व्या शतकात जसे शिक्षक राहणार आहेत भविष्यात, मेकॅनिकल, तसे नाही. तर ते कसे, तो एक माणूस असा. शिक्षक कोण असायचा? एक माणूस असायचा. अ मॅन? हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर? माणूस? अरे माणूस कसं काय शिक्षक असू शकेल? वेल, ही जस्ट टोल्ड द बॉयज अँड गर्ल्स थिंक अँड गिव्ह देम होमवर्क अँड आस्क देम क्वेश्चन. अरे अर्थातच हा माणूस असायचा, तो फक्त मुला मुलींना गोष्ट सांगत असे आणि त्यांना काय द्यायचा, होमवर्क देत असे आणि त्यांना काय विचारत होता, प्रश्न उत्तर विचारत असे. अ मॅन इजंट स्मार्ट इनफ. माणूस इतका हुशार नसतो. शुअर ही इज. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. नक्कीच हुशार असतो.
माझ्या टीचरला जे माहीत आहे ते जवळपास सगळं माझ्या बाबांना माहीत आहे. या प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पाहू. याचा पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.